नमस्कार, स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी, नुकताच सगळ्यांनी संक्रांतीचा सण साजरा केलेला आहे, पण आमच्या थुकरटवाडीमध्ये कसं असतं, एक दिवस कुठलाही सण साजरा करत नाही आम्ही. आठवडाभर आमच्याकडे सण सुरू असतो आणि महाराष्ट्रात सुद्धा सध्या संक्रांतीचा सण अजून सुरूच असतो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर आजच्या आमच्या या संक्रांत विशेष भागानिमित्त मी एवढंच म्हणू शकतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड हसत राहा, कारण तुम्ही तो बोलताच आणि गोड गोड हसवण्याचं काम आमचं आहे, जे आम्ही नियमानं करत असतो. तर आजच्या या सणाच्या निमित्तानं या मंचावर येणारे पाहुणे सुद्धा तितकेच गोड आणि तितकेच विशेष आहेत. आज या मंचावरती संक्रांतीच्या निमित्तानं मी अशा काही जोडप्यांना म्हणजे जोड्यांना आमंत्रित करणार आहे, जे महाराष्ट्राची शान आहेत आणि आपल्या मनाच्या खूप जवळ आहेत. तर सुरुवात करूयात एका अशा व्यक्तीपासून, जे आले की त्यांच्याबरोबर कायदा येतो, शिस्त येते आणि येतं ते मला टेन्शन. कारण कायदा म्हटलं आणि शिस्त म्हटलं की आपलं कसं आहे तुम्हाला माहिती आहे, थोडंसं टेन्शनच येतं ना. पण ती व्यक्ती अशी आहे की दिसायला जरी ते लांबून कायदेतज्ञ कायदे पंडित वाटत असले तरीसुद्धा खूप मराठमोळा माणूस आहे, खूप आपल्यातला माणूस आहे, खूप आपुलकी असणारा माणूस आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती आमंत्रित करणार आहोत सन्माननीय विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांच्या सौ सन्माननीय ज्योती निकम यांना. सर नमस्कार, तुमचं स्वागत. आणि सुरुवातीलाच संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद निलेश, पण मी कलाकार नाही, मी गुन्हेगारांना नाचवतो न्यायालयात, ती बाब वेगळी. खरंय खरंय खरंय, पण ती सुद्धा एक वेगळी कला आहे सर, जी तुमच्या मध्ये आहे. या दृष्टिकोनातून मी कलाकार आहे. विचारणंच अवघड आहे की तुम्ही कार्यक्रम बघता का, कारण इतका बिझी माणूस असतो. नाही, बघतो, अवश्य बघतो. अरे मराठीमध्ये एकमेव करमणुकीचा हाच कार्यक्रम आहे. वा वा, आता काय बोला. आणि मॅडम सुद्धा बघतात रेग्युलरली असं मी रेग्युलर बघते, प्रत्येक एपिसोड मी बघते. वा वा वा. मी विनंती करणार आहे यांना की कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. टेन्शन खल्लास. जोरदार टाळ्या. क्रीडा म्हटलं की सगळेच क्रीडा प्रकार आपल्याला आवडतात, पण भारतीय माणूस म्हटलं की वीक पॉइंट आहे क्रिकेट. बरोबर आहे. आणि क्रिकेट म्हटलं की फक्त क्रिकेट बघणं नसतं, तर क्रिकेट ऐकणं सुद्धा असतं. आणि कॉमेंट्री हा सुद्धा एक वेगळा जॉब असू शकतो, किंवा यातही फार मोठं करिअर असू शकतं. हे सुरुवातीला खरंच कोणी विचार केला नसावा कधी. पण एक अशी व्यक्ती आता या मंचावरती येणार आहे ज्यांनी आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवलेलं आहे, आणि आम्हाला त्यांच्याकडे बघितल्यानंतर प्रचंड अभिमान वाटतो की ही एक मराठमोळी व्यक्ती आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण आमंत्रित करूयात हर्षा भोगले आणि त्यांच्या सौ अनिता भोगले यांना. वा 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 सर, स्वागत आपलं. मॅम स्वागत. तर मी त्यांच्या मुलाखती बरेच दिवस झाले चाळत होतो की आमच्याकडे येणार आहे तर ते मराठीत काय बोलले ते मला जरा ऐकायचं होतं, पण मला तरी कुठे मराठी मुलाखत किंवा मराठी कार्यक्रमात तुम्ही गेलेले आढळला नाहीत. हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाही पडलेला. हां, एकदा पार्टीमध्ये गेलो होतो. हां, आणि बरीच लोक होती तिथे. असा एक ओळखीचा चेहरा जवळ येत होता. हां. म्हटलं राज ठाकरेंना माझ्याशी काय काम निघणार, तर म्हटलं थोडासा मी जरा इरेक्ट झालो. म्हटलं माझ्याशी जसे जवळ आले तसं कळलं माझ्याकडेच येत आहेत भेटायला, म्हणून म्हटलं आता मी काय केलं. आणि असे आले जवळ, आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला, तुम्ही खरोखर महाराष्ट्रीयनच का? अच्छा. म्हटलं अरे बापरे, हे जर काही सुरुवात बरी नाही झाली. म्हटलं का? त्यामुळे महाराष्ट्रीयन लोक असं इंग्रजी नाही बोलत हो. म्हटलं आताच ठीक आहे महाराष्ट्रीयन. पण माझं लहानपण सगळं हैदराबादला गेलं, त्यामुळे मी हिंदी आणि तेलुगू शिकलो. बरं. इथे आल्यावर मराठी इन्स्ट्रक्टरशी लग्न केलं. तर दोघांचे मी मनापासून स्वागत करतो, संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता पुढच्या जोडीला आपण आमंत्रित करूयात. त्यांच्या नजरेतून सिनेमा आपल्याला बघायला मिळतो. एक दिग्दर्शक व्यक्तिमत्व, आणि फक्त दिग्दर्शक नाहीत तर उत्तम चित्रकार आहेत, उत्तम गायक आहेत, उत्तम नर्तक आहेत, उत्तम अभिनेते सुद्धा आहेत, आणि ते सपत्नीक इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांच्या सौ मेघना जाधव यांना. सर स्वागत. नाही, माझ्याकडनं संपूर्ण टीमला चला हौद्याच्या एक विनंती आहे
अरे बापरे, विनंतीच केली आल्या आल्या. कारण सगळे असं म्हणतात आजच्या दिवशी की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा, आमच्याशी कृपया गोड गोड बोला. आम्ही गोड बोलतो सर, खरं. कारण एक एक जे कलाकार एक एक एंट्री घेतात आणि आता स्वतः हर्षाजी इथे आहेत, त्यामुळे त्यांच्या ज्या गुगली असतात ना, खरंय. तर टप्प्यानंतर बॉल कुठे जाईल काय माहित नसतं. त्यामुळे आय एम रिअली वेटिंग की आम्हाला कोणत्या पद्धतीचे आज लाडू लोक देणार आहेत. तिळाचे लाडू, विशेष बनवलेले तिळाचे लाडू आहेत. तुमचा प्रोग्राम हा एक स्ट्रेस रिलीफचं पील आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा, लोकांचा स्ट्रेस रिलीफ होणार आहे. अरे वा, हे फार महत्वाचं. म्हणजे निदान जे डॉक्टर मी पुढे लावतो त्याचा काहीतरी तो फायदा आहे. कुठली ना कुठली ती गोळी देतोय मी लोकांना. तर आता आणखीन एका जोडीला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहे. दिग्दर्शकांना आमंत्रित केलं, पण दिग्दर्शकांचं काम जे लोकांपर्यंत पोहोचवत असतात ते असतात अभिनेते. तर असाच एक अभिनेता, मराठी रंगभूमी, मराठी सिरियल, मराठी सिनेमा सगळंच गाजवणारा असा हा आमचा मित्र. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद ओक आणि त्यांच्या सौ मंजिरी ओक यांच्यासाठी. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळा आलेले अभिनेते या मंचावरती कोण असतील तर ते प्रसाद ओक आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. पण जितक्या वेळा येतात तितक्या वेळेला आम्हाला आनंदच असतो. तर तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुरुवात करतो सर, हर्षा सर तुमच्यापासूनच. मग तुमची भेट कशी झाली, जमलं कसं आहे? आम्ही दोघं IIM अहमदाबादला होतो. बर. परिस्थिती वेगळी होती. तिचे ग्रेड चांगले होते, माझे जरा कठीण चाललं होतं. त्यामुळे ती शांत होती आणि मी जरा टेन्शनमध्ये होतो. त्यामुळे वाटलं की बिचारा मैत्री करावी त्याच्याशी. अच्छा. नाही म्हणजे इंडियाज बेस्ट बी स्कूल, हां. पण वेळ मात्र क्रिकेटचं तेव्हापासून होतं. अच्छा. त्यामुळे लग्न करायचं ठरवलं तेव्हा मला सगळ्यांनी वॉर्निंग दिली होती की तुझा पहिला नंबर कधीच नसेल त्याच्या लाईफमध्ये. बर. मग तुम्ही क्रिकेट खेळायचात पण सर? हैदराबादला खेळायचो. हां. कारण माझं शाळा शिक्षण सगळं हैदराबादला झालं. पण हे एक करिअर असू शकतं समालोचक, असं तेव्हा वाटलं होतं? नाही, शक्यच नव्हतं. जवळजवळ 93-94 सालापर्यंत शक्यच नव्हतं. त्याच्यानंतर जसे नेटवर्क्स यायला लागले, जसं क्रिकेटचे राईट्स वाढायला लागले, तसे चान्सेस यायला लागले. खरंय खरंय खरंय. जोड्यांनी पहिल्यांदाच असं कोणीतरी या मंचावरती येत आहे, तर उखाणा तर घेतला पाहिजे सगळ्यांनी. गुलाबाचं फूल, चाफ्याची कळी. गुलाबाचं फूल, चाफ्याची कळी. हर्षाचं नाव घेते आज इथे. हसताय ना सगळी मंडळी? मला एक वेगळा सुचला होता की आगरी भाषेत बगळ्याला म्हणतात बगले, आमच्याकडे आलेले आहेत हर्षा बोगले. प्रसाद, तुला हसावंच लागेल, तू वास्तुपुरुष आहेस इथं. आणि वास्तुपुरुषाने हसायचंच असतं. मी काय वास्तुपुरुष? तर आता मी येणार आहे पुढच्या जोडीकडे, उज्ज्वल निकम सर आणि त्यांच्या सौ. उज्ज्वल सर, खरं तर सुरुवातीलाच मी उल्लेख केला की आमच्यासाठी खरंच अभिमान वाटावा अशी एक व्यक्ती आहात तुम्ही, आदर्श आहात आमच्यासाठी. आणि आज तुमच्याशी असं बोलू शकतो हे माझं प्रचंड भाग्य आहे. नाही, तसं काय नाही. तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? निलेश, या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु या मंचावरती खरं बोलायचं का खोटं बोलायचं? कारण काही मी बोललो तरी मी वकील असल्यामुळे खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं. आम्ही देवाची शपथ घेऊन खरं सांगा. खरंय खरंय. लोक विचारतात काय शपथ म्हणजे काय? तर लग्नानंतर हिने पहिला प्रश्न मला विचारला की न्यायालयात देवाची शपथ म्हणजे काय हो? म्हटलं सांगू. म्हणे सांगा. म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पौर्णिमेचा पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगाआडून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मधला दिसतो. पण निलेश, पुढचं ऐकलं नाही. पुढचा प्रश्न म्हटलं म्हणे आणखी सांगू का? म्हणे तिला उत्साह वाटला फार आणि म्हणाले सांगा. म्हणे म्हटलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती, याद येते माझं भलती सलती. म्हणे थांबा तुमची कविता. आजपर्यंत कवितेला मी पूर्ण विराम दिलेला आहे. याद येते भलती सलती, ती शेवटची ओळ होती. पण तुझा पहिला जो प्रश्न होता, आमचं लग्न हे अरेंज मॅरेज आहे. तुम्हाला कदाचित माझ्या याच्यावरून वाटेल की काहीतरी झालेलं आहे अहमदाबाद. असं काही नाही. आई वडिलांनी पसंत केली, मी मंजूर केली, एवढंच.
असं घरात पण चालतं का? घरात खेळीमेळीचं वातावरण हो असतं. ना. घरातही ते पकडतात सगळ्यांना, पण घरातले पण तसेच त्यांच्याशी चेष्टामस्करी करत असतात. त्याच्यामुळे वातावरण एकदम असं लाईट असतं. म्हणजे बाहेर ते जेवढे कडक आहेत, घरात ते तेवढेच सॉफ्ट आहेत. बर. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, सगळ्यांना सांभाळून घेणारे. पण असं कायद्याच्या भाषेत कधी बोलतात तुमच्याशी गप्पा मारता मारता? नाही, कायद्याच्या भाषेत माझ्याशी तरी नाही नाही. बोलत नाही. हा ना. कारण तेवढं मग समजायला ते पाहिजे ना, कायद्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे. म्हणजे काय असं डॉक्टर लोकांचं असतं, म्हणजे बायकोचा हातात घेतं तर अरे अंग गरम लागते तुझं, असं तसं काहीतरी म्हटलंय. आता निलेश तुम्ही तसं करत असाल तर मला माहिती का? वहिनी एक क्षण आता ऐकायचं आहे आम्हाला. मी घ्यायचं काय नाही. दोघांनी घेतलं तरी आवडेल आम्हाला खरं तर. तिळगुळाच्या देवाणघेवाणानं वाढतात प्रेमाची नाती. उज्ज्वल यांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांती. वा. जसे तीळ आणि गुळ, जसे तीळ आणि गुळ, तसे ज्योती तू आणि मी, वा. तसे ज्योती तू आणि मी एकत्र येऊन विसरू सगळे, लावू भांडणं आपापसातल्या लयाला आणि गाऊ गाणे सगळे आनंदात. वा. आमच्या गावचे एक सरपंच असतात. सरपंच साहेब म्हटले इतकी मोठी माणसं येतात तर मला प्लीज बोलवा आज त्यांना भेटायला. तर या सरपंच साहेब या. ऐ शांत बसा, गडबड करू अरे नका. वा, वा, वा. नमस्कार. शांत बसा, शांत बसा, शांत बसा, अजिबात गडबड करू नका. खरं तुम्हाला सांगतो, आज आपल्या गावाचं फार मोठं भाग्य म्हटलं पाहिजे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसं मंचावर आहे. तुम्हाला सांगतो सर, म्हणजे भरून पावणं जे म्हणतात ना, ते आज आमच्या गावाला भरून पावलेलं आहे. एवढी मोठी मोठी माणसं आलेले आहेत. वा, क्या बात आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि माझ्यातर्फे तुम्हाला सांगतो सर, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कायद्याचे गाडे पंडित आणि भारताची शान असलेले निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. खरं म्हणजे युज्युअल नाव असून अनयुज्युअल कामं करणारे निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. काय नाव असून? युज्युअल उज्ज्वल. उज्ज्वल नाही, त्यांचं नाव उज्ज्वल नाही आहे. मग त्यांच्यामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे सर. हे बरोबर तर आहे. असं तर उज्ज्वल साहेब म्हणजे सोनू निकम साहेब यांचे थोरले बंधू या ठिकाणी आलेले आहेत. कोणाचे? सोनू निकम नाही, गायक सोनू निकम, त्यांचे थोरले बंधू आहे. सोनू निकम नाही येते. मग ते एकतर सोनू निगम आहे आणि हे निकम साहेब आहेत. पण ठीक आहे, दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची राहिली की खरं तर ते सुरांना पकडतात, हे असुरांना पकडतात. दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे सर. सर पण म्हणजे तुम्ही पण बरं वाटलं. म्हणजे आता तुम्हाला सरांची खास ओळख करून द्यायची म्हणजे खास जळगावचे म्हणजे खानदेशले असलेले निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल का जळगावचे म्हणून ते जळगावच्या टेम्परेचर सारखं हॉट असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं ते नाही आहे. कारण की ते जळगावच्या केळीसारखे मऊसूत आणि गोड माणूस आहे. आता सर माझी थोडी प्रायव्हेटमध्ये ओळख करून द्यायची तुम्हाला. माझे जावई पण वकील आहे सर. अरे वा, अरे वा, क्या बात आहे. कुठे कुठे प्रॅक्टिस करतात, काय करतात ते? नाही, किराण्याचं दुकान आहे त्यांचं. किराणाचं दुकान? ते असं कोर्टात जाणार नाही आहे, आडनावानं वकील आहे ते. आमच्या अख्ख्या खानदानात सर 12वीच्या पुढे कोणी गेलंच नाही सर. एक पोट्ट गेलो होतं 12वीच्या पुढे, भीतीनं परत आलं लगेच. त्याच्यामुळे आता काय ते. पण सर फार 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 बरं वाटलं तुम्ही या ठिकाणी आलेले. तर सरांचा परिचय म्हणजे मोठमोठ्या गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजल्या पाहिजेत. तसं सर तुम्ही या ठिकाणी आले म्हणून माझं कर्तव्य आहे. तर सरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय जिनके जुबा में है दम ओ है उज्ज्वल सिंगम भारत गणेशपुरे यांना. येस सर. आम्ही सर असं कंबाईन मध्ये सर कॅशलेस व्यवहार चालू झाला ते म्हणजे जास्त खर्च नाही करू शकत ग्रामपंचायत. असू द्या असू द्या, काय हरकत नाही. जाताना मी सर देतो हा बुके. हे तुमचं नाही, हे अशी परंपरा मला वाटलं बऱ्याच दिवसांनी बदलाल तरी. तसं नाही आहे. कॅशलेस मुळे पहिले प्लास्टिकचे होते सर, तुम्ही आले म्हणून असले आणले. आज ओरिजिनल आहे बुके. निदान तेवढं तर केलं बरं. पण आज खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का एवढे मोठे मोठे माणसं आले आहेत आपल्याकडे. म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व थुकरवाडीमध्ये आलंय सर. तुम्हाला सांगतो
सांगतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी अख्खं जग उत्सुक आहे. म्हणजे क्रिकेट प्रेमी तर उत्सुक असतात का बा मॅचच्या आधी हे काय बोलतात आणि मॅचच्या नंतर हे काय बोलतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. म्हणजे सैराटमधल्या आर्चीचे बंधू आरच्या भोगले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत. कोण? आरच्या भोगले. हर्षा. हा हर्षा नाव आहे त्यांचं. काय हर्षा काय करता तुम्ही? काय इज्जत आहे की नाही माणसाची? हा चांगलं नाव ना त्यांचं नाव असेल ना हर्षवर्धन काय हर्षराज असं असेल ना एकेरी नावानं हाका मारणं बरं वाटते काय? नाही तसंच आहे त्यांचं नाव. आम्ही ते पहिल्यापासून तसंच ऐकतोय. असंच आहे सर हर्षा. का नाही आवडलं का? नाही म्हणजे मला काय वाटलं सर आमच्या गावात म्हणा परेश असते त्याला परशा म्हणतात लोक. म्हणून मला वाटलं तुम्हाला तो हर्षवर्धन हर्ष केला असं राहते. म्हणून मला वाटलं एवढ्या मोठ्या माणसाचं असं एकेरी नाव नको. आईला विचारतो. तसंच आहे ते नाव. असो पण आता हर्षा साहेब या ठिकाणी आले भोगले साहेब या ठिकाणी आलेले आहे. तर क्रिकेटमध्ये कॉमेडी करणारे भोगले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. आम्ही ऐकलं त्यांच्याबद्दल क्रिकेटमध्ये कॉमेडी करतात ते. कॉमेंट्री शब्द इंग्लिश वाचायला शिका नीट. कॉमेंट्री कॉमेंट्री ते असतात. सिद्धू साहेब असतात ते नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्याबरोबर दोघं असतात तेव्हा एकच बोलतात पण. ते पण आहे. कॉमेंट्री ह्यांचं ठीक आहे हा. पण ते सिद्धू साहेब करतात ते कॉमेडीच आहे ना. हा म्हणजे त्या माणसाचं नावच आहे ना नवजोग सिद्धू. एवढं नाव असलं जो करणारच ना माणूस आहे की नाही? खरं आहे की नाही? थोडं बोलतो का सर? मग काय ते बोला आता तुमचं चाललंय. मी काय बोलू? नाही म्हणजे चुकीचं नाव आहे काय? नवज्योत सिद्धू. नाही नवज्योत होतं त्यांचं आधी. मग? जोक मोर त्यांचं नवजोक झालेलं आहे. आता चेंज झाले सर त्यांचं. असं ते काय हरकत त्या नाही. काय सांगताय? रिटायर झाल्यावर कॉमेडीचं करिअर नसलं ना तरी इंग्रजी शिकवायचं नक्की मिळेल. हा सर मला म्हणजे ऍक्च्युली प्रायव्हेटमध्ये बोलणारच होतो मी तुमच्याशी. म्हणजे इंग्रजीचं जे आहे नॉलेज सर किती फास्ट कसं काय बोलता हो तुम्ही? हा आम्हाला राजू मराठी सुद्धा एवढं फास्ट नाही बोलतायत. तुम्ही रपारप इंग्रजी बोलता राजू. तुम्ही पहा ना रपारप कसे बोलत चाललात तसंच. असं राहतं सारं कमाल आहे बा. म्हणजे ते बॅट्समन बॉलर बॉल टाकत नाही ते ह्यांचं म्हणजे बाउंड्रीच्या पार असं मला काही नाही. पण आपल्या आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायची असे की सर हर्षा भोगले सर हे मराठी असून सुद्धा त्यांचं हैदराबादमध्ये शिक्षण झालेलं आहे. बरोबर आहे. खरी सर इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही सर कुठल्या साली होता ते हैदराबादला? साधारण 83 सालापर्यंत. 83 पर्यंत. 83 साली सोडलं. अच्छा हैदराबाद सोडलं सर. थोडीशी चुकामुक झाली सर. तुम्हाला सांगतो तुम्ही जर म्हणजे ह्या 2-3 वर्षात हैदराबादमध्ये असताना सर तर तुम्हाला अर्चिन परशा पाहायला भेटले असते. आम्ही पाहिलं पिक्चर मध्ये ते करमाळ्याहून डायरेक्ट हैदराबादला गेले. यांचं आयुष्य त्या आर्ची परशीच्या मागे चाललंय. दुसरे काहीतरी अभ्यास असतो का नसतो आयुष्यात? तर असं मोठ्या मोठ्या मॅच कॉमेंट्री करणारे हर्षा भोगले या ठिकाणी आलेले आहे. सर मला तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये विचारतो तुम्ही आता ऍक्च्युअल मध्ये तेंडुलकरला बघितलं का? ऍक्च्युअल मध्ये आता भेटलेच असणार ना असं कसं? केवढं मोठं माणूस आहे आपल्या गावात आलाय सर. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये भेटलोय. ऍक्च्युअल आणि विराट कोहली भेटलोय. त्यांची पण दाढी ओरिजिनल आहे ना? बघितली नाही पण असं आपल्यासारखं ते गम देऊन थोडी लावत असेल का घामात बिमात निघाली तर. दाढी केस बी जोडू नका. नाही आपल्यात प्रश्न विचारतो तुम्ही आले म्हणून ते माईक ऑफ करतो. नाही असू द्या. अनुष्का शर्माचे तुम्हाला लय चौकशा पडल्या. म्हणजे मी विचारलं त्यांना म्हणजे कसं राहते सर तुम्हाला आता सांगतो. आता काय होतं तुम्ही आमच्याशी भेटले हे लोक बघतात आणि गावातले लोक आम्हाला विचारतात मग बा तुम्ही त्यांना काय काय विचारलं म्हणून मी म्हटलं बा अनुष्का शर्माचं त्याचं तुम्हाला लय पडलं त्यांच्या लग्नाचं फारच. नाही तसं नाही मला वाटतं खरंच असेल ते आहे ना. तुम्ही जाणार आहे का सर त्यांच्या लग्नाला? तुम्ही जाणार लग्न? हा अरे आपल्या गावगाडीचं काम आहे ना. गाव कितला आहे तो? कोण? काय? विराट कोहली. गाव कितला आहे? संतोष कोळी आहे ना आमच्या गावात. त्यांचं नातेवाईक आहे? हा संतोष कोळी मच्छीचा बिझनेस करते आमच्या गावात. अरे खरंच ना. अरे तुम्हाला वाटत असेल पण असं करावं लागतं रे असं काही नाही. तर असं पण एवढे मोठा माणूस या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय मराठीत पण कॉमेंट्री करणारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरी यांना.
तर आज आपल्याकडे खास करून म्हणजे मला आनंद होतो सांगायला का ओरिजिनल दगडू आणि ह्या पराजूची जोडी या ठिकाणी आलेली आहे. हा, रवी जाधव सर आणि मेघना मॅडम या ठिकाणी आलेले आहे. तुमचं आमच्या थुकरटवाडीमध्ये स्वागत. सर मी असं ऐकलं की तुम्ही जे सिनेमा करता ते तुमच्याच ऑटोबायोलॉजीवर राहतं म्हणे. जे ऑटोबायोलॉजी राहते की नाही आपली स्वतःची बायोग्राफी ते वेगळं. हा का? पण म्हणजे त्यांच्याच जीवनावर आधारित असे सिनेमे तुम्ही केले असं मला माहिती आहे ना सर? बरोबर आहे ना? नाही, दगडूचा रोल सांगितलं त्यांनी, ते आहे त्याच्यातलं थोडंसं ते तिकडे. हो ते मी ऐकलं सर. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पेपर टाकत होता? बापरे, खतरनाक आहे यार. ऍक्च्युअल मध्ये काय स्ट्रगल असेल माणसाच्या लाईफ मध्ये. पण फक्त एवढा एक म्हणजे पर्सनल प्रश्न विचारत होता, जे शाकालचं जे कॅरेक्टर तुम्ही घेतलं ते सासऱ्यावरचं प्रेम म्हणून घेतलं का राग म्हणून घेतलं? नाही ते सासऱ्यांवरती नव्हतं, ते माझ्या मित्राचे एक वडील होते. रोज जो पेपर त्या कडीला लागला की रोज सांगायचं की कडीला पेपर लावू नकोस, टुकटुक असा आवाज येतो. ते माझे सासरे नव्हते, ते माझ्या मित्राचे वडील होते दुसरे. अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्या सासऱ्या आवाजाचा प्रॉब्लेम नव्हता? नाही. तर असं काय हरकत नाही. सरांनी चांगले सिनेमे केले, पण काय झालं सर, गावागावात प्रॉब्लेम होता. तुमच्या सिनेमामुळे आमच्या गावात प्रॉब्लेम झाला सर. काय आता? म्हणजे काय झालं की आता ना पेपर टाकणं बंद झाले, पोट्टे भेटतच नाही पेपर टाकायला. आपण म्हणलं पेपर टाकणार का बा, तर म्हणजे तुमच्या घरी पोरगी आहे का? असं डायरेक्ट विचारतात. बरोबर नाही ना? आता तुम्हाला सांगतो, आता माझ्या घरचा प्रॉब्लेम सांगतो सर. काय? माझ्या घरी जो माणूस पेपर टाकतो तो माझ्या पोरीवर लाईन मारते. हे बरोबर आहे का सर? बरोबर आहे का? सांगा. पण चांगला असेल तर करून द्या ना लग्न. अरे चांगला काय, 65चा आहे तो. अरे तो गल्लीत आला ना तर पोट्टे बोलतात चिकन 65 चाललं, चिकन 65 चाललं. काय करणार आहे आम्ही? तर सरांची आणखीन एक खास ओळख म्हणजे सरांचे अनेक सिनेमे बनवले, त्याच्यात बाजी चित्रपटात इलेक्ट्रिशियनच्या आणि मेकॅनिकलच्या रोलमध्ये घराघरात पोचलेले रवी जाधव या ठिकाणी आलेले आहेत. सर या ठिकाणी इन्फॉर्मेशन मध्ये असं लिहिलेलं आहे का सरांना गाण्याची आवड आहे, त्याच्याबरोबर डॅन्सची पण आवड आहे आणि सोनोग्राफीची पण आवड आहे. मला असं विचारायचं होतं सर, थोडं उजव्या साईडला माझ्या पोटात दुखते, साधारण किती पैसे सोनोग्राफी? काय कसली आवड आहे? सोनोग्राफी किराणा ते काय इथे लिहिलंय ना सोनोग्राफी. सिनेमॅटोग्राफी आहे ते. सिनेमॅटोग्राफी हा म्हणजे ठीक आहे राहते, म्हणजे थोडक्यात कॅमेरा फोटोग्राफी असते तसं सिनेमॅटोग्राफी. अरे एवढा चांगला शब्द कॅमेरामॅन, किती महाग करून टाकला तुम्ही सिनेमॅटोग्राफी. तर असं काय हरकत नाही. रवी जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय 10 नंतर बेंजो वाजून नका आणि खास तारीफ करावं लागेल का ज्यांच्यामुळे हा आमचा चला हा उद्या कार्यक्रम घराघरात पोहोचला, असे प्रसाद ओक या ठिकाणी सपत्नीक आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे आपण. म्हणजे सर तुम्ही पहिल्यांदा आले, तुम्हाला सांगतो जो कुठलाही असो, हसण्याची इंटेन्सिटी त्या माणसाची कमी झालेली नाही. म्हणजे आमचे साधे साधे जोक ह्या माणसाने इतक्या उंचीवर नेऊन ठेवले, म्हणून प्रत्येक वेळेस तर आम्ही त्याला म्हणजे खास असं आम्हाला कधी भीती वाटत राहिली का एपिसोड निघेल का नाही, तर आम्ही त्यांना आवर्जून आमंत्रित करतो असं होतं. पण आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत. आता सर दिग्दर्शनाकडे वळले आहेत, म्हणजे डायरेक्टर झालेले आहेत. त्यांच्या नवीन कारकिर्दीसाठी सर आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. सर तुम्हाला त्यांचा कच्चा निंबू नावाचा पिक्चर हा येतो. पण एक मी इन्फॉर्मेशन मी ऐकली सर की रवी जाधव साहेबांनी त्या पिक्चरमध्ये काम केलं. रवी जाधव साहेब हिरो आहेत त्या पिक्चर. क्या बात आहे सर, क्या बात आहे, क्या बात. हे म्हणजे तुम्ही असं म्हणजे काय कोणत्या धर्तीवर केलं की बा त्यांना घेतलं तर ते मला घेतील असं? नाही त्यांनी मला घेतलं नाही, दिवस सोडून मी घेतलं. अच्छा तुम्हाला वाटलं बा पुढे आपल्याला घेतील आपल्या आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण म्हणतो ती बरोबर ते सांगणार होतो मी तुम्हाला. आता आपण म्हणतो ना आपण चहाला एखाद्याला बोलवलं तर आपल्याला अपेक्षा असते समर्थन तुम्ही पण आता आमच्याकडे चहाला, अशा धर्तीवर तुमचं पुढच्या वेळेला आमच्या घरी बरं का. आज असं काय हरकत नाही. पण रवी जाधव सर तुम्हाला म्हणजे वाटत असेल मी थोडा फास्ट बोलतो,
पण सर तुम्हाला मी स्लो पण बोलू शकतो, म्हणजे पुढे काही रोल असेल तर बघा, काही टेन्शन नाही. पण सर प्रसाद ओक साहेब, तुम्ही इतक्या वेळा आमच्या गावात आले, तुम्ही इतके फेमस आहे सर आमच्या गावात, म्हणजे आरची पर्शन असेल तेवढे तुम्ही फेमस आहे, तुम्हाला सांगतो. नसकर नाही, तुमच्या नावानं प्रॉडक्ट निघाले गावात. काय हा हे बघा, प्रसाद ओक लोणचे, प्रसाद ओक बिस्किट, प्रसाद ओक मशिरी, प्रसाद ओक साबण, प्रसाद ओक पुड्या. कसल्या उड्या? त्याचं काय करायचं? सोडायचं नुसतं. ते जसं सोडतात तसे आपण सोडायचं, बाकी काही नाही. पण फार बरं वाटलं सर, आज असा आमचा मंच असा एकदम भरून निघालेला आहे. प्रसाद ओक सपत्नीक आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पचल तेवढ्याच पुड्या सोडायला संघटनेच्या अध्यक्ष. चला सर, सरपंच या नात्यानं माझ्या कर्तव्य होतं की एवढे मोठे मोठे मंडळी आपल्या गावात आली, त्यांचं स्वागत करायचं. काही चूक भूल झाली असेल सर, वाईट शब्द निघाला असेल तर माफ करून द्या. धन्यवाद साहेब, धन्यवाद. वा, सरपंचांसाठी एकदा जोरदार टाळ. रवी सर आणि मेघना वहिनी, आता हा प्रश्न तर खूप वेळा विचारला जातो, पण परत एकदा विचारायचं आहे की ती जी टाइमपास मधली स्टोरी होती ती खरंच तुमच्यावरून घेतली, हे खरं आहे? हो, बऱ्यापैकी खरं आहे. हो. आणि ॲक्च्युली मेघनाचा भाऊ माझा मित्र होता. हां. आणि त्यांच्या घरी मी त्याच्या भावाला डान्स शिकवायला जायचो. अच्छा. आणि तिथे मला मेघना दिसली. वा वा वा. आणि मग भावाला बाजूला करून मी हळूच मेघाशी जास्त बोलायला लागलो. अच्छा. आणि मग व्हॅलेंटाईन डेला एकदा तिला प्रपोज केलं. मी जे स्कूल ऑफ आर्टला होतो, त्यामुळे मी ग्रीटिंग कार्ड करून तिला प्रपोज केलं. हां. तिने पाहिलं, माडे बघे पाहिलं, आणि नंतर जवळजवळ महिनाभर ती गायबच झाली. अच्छा. कारण माझा तो अवतार चप्पल विप्पलचा. पण जवळजवळ 1 महिन्यानंतर तिने होकार दिला. आणि आता 18 वर्ष आली लग्नाला जवळजवळ आमच्या. आणि ती ती स्टोरी दगडू प्राजक्ता, म्हणजे मी दगडू आणि ही प्राजक्ता होती. अच्छा. वा वा. मग ते तुम्ही पण तसं लँग्वेज बोलायचं लहान, अरे आई बाबा साई बाबाची हो, त्यावेळी साईबाबा सगळं घालून आणि डोंबिवलीमध्ये राहायचो मी. एका स्वामी विवेकानंद शाळेमध्ये होतो. आणि तसा बऱ्यापैकी दगडूसारखाच. आणि डोंबिवलीची पोरं हुशार, पण तुम्ही काय भाऊ कदम काय कुशल काय. पण वहिनी काय एवढा वेळ का घेतला? तर त्यांनी सांगितलं ना, इतकं थोडा तर मी विचार केला पाहिजे. रस्त्यावर डान्स करणारा. पण नाही, माझा खडा बरोबर पडला असं म्हणणार. खरंय 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 खरंय. मग एक उखाणा तर आता ऐकायची इच्छा आहेच आज तुमच्याकडून. खूप कवीन खर्च किती असो कडकी. हां. खूप कवीन खर्च किती असो कडकी, काळजी घ्यायला समर्थ आहे मेघा माझी लाडकी. एका उकाड्यात पुढचा पिक्चर प्लॅन. सगळे असं खूप गोड 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 उखाणे घेतात, पण माझा एक कंप्लेंटवाला उखाणा आहे. अच्छा. बरीच वर्ष विचार करते, काय झाली माझी चूक भूल. रवीने आत्तापर्यंत एकदाही खाल्ला नाही मी केलेला तिळगुळ. त्याचं क्लॅरिफिकेशन मी देईल, आहे माझ्याकडे सगळं. सांगा ना मग ते, आज तर कळलं. का नाही खात? का नाही खात? नाही, मी कधीच नाही खाल्लं ॲक्च्युली. का नाही खात? नाही, रवीला ना तूप दूध ह्या गोष्टी आवडत नाही. वा वा. आज आम्ही तुम्हाला तिळाचा लाडू खायला काय वहिनी बनवणार. आज बघूच काय होतं. या सगळ्यात आता येणारे प्रसाद ओक आणि मंजिरीताई तुमच्याकडे या. तुमची लव्ह स्टोरी नाही ऐकली मी कधीच, म्हणजे कसं जमलं हे मला तरी नाही माहिती. पुण्यामध्ये मी वर्कशॉप्स घ्यायचो ॲक्टिंगची, त्यात ती माझी स्टुडंट होती. आणि त्या वर्कशॉपचा समारोप 3 एकांकिका वगैरे घेऊन असं मी करायचो. तर एका वर्षीच्या समारोपाला 3 एकांकिका घेतल्या, त्यात 34 मुलं बसली आणि ही एकटी उरली. जिला कुठल्याच एकांकिकेत संधी नाही मिळाली. अच्छा. आणि मग तेव्हाच नेमकी माझ्या हातात एक 2 पात्री एकांकिका मला मिळाली, देवेंद्र प्रेम. नाही, फक्त त्यासाठी नाही कास्ट केलं, आधी त्याचं सगळं सुरू झालं होतं, फिल्डिंग सुरू झाली होती. मग आता मी एकटी उरल्यामुळे जरा क्यू बिव येऊन ते सगळं त्यांनी आता तो सांगेल पुढे केलं. क्रॉस कनेक्शन नावाची एकांकिका, ज्याच्यात 2च पात्र होती. मग व्हायचं काय की वर्कशॉपचे सगळे स्टुडंट एकत्र रिहर्सल करायचे, आणि मग ज्या एकांकिकेत 2च जण त्यात सगळे कशाला बसवायचे ना, सगळे घरी जायचे.
नाही, तो म्हटला तसं, मी त्याची स्टुडंट होते. अभिनयाबरोबर खूप गोष्टी शिकवल्या मला त्यांनी त्या दरम्यान, ज्या मला पुढेही कामी आल्या खूप आयुष्यात. आणि जमलं मला ॲक्च्युली. आमचं ट्युनिंग खूप पटकन झालं. मला म्हणजे खरं तर तो ट्युनिंग होण्यासारखा मुलगा नाही आहे, कारण त्याचं फर्स्ट इम्प्रेशन भयंकर आगाऊ आणि माजुरडा असं पडतं, जे की माझंही झालं होतं. म्हणजे माझ्या पहिल्यांदाच तो डोक्यात गेला होता खूप, की हा कोण आहे, हा काय, कोण समजतोय, असाच गेला होता. पण एक त्याच्याबरोबर जी लोक राहतात खूप वेळ, त्यांना कळतो की प्रसाद ऍक्च्युली उगाचच दाखवतोय, तसं तर नाहीये. आता काय कळलं मग? नाही, आता काय दाखवणार ॲटिट्यूड, आता कुठे दाखवणार आहे ॲटिट्यूड. बरं, वय आमची इतकी सॉलिड आणि भारी होती की मी 16, तो काहीतरी 21 वगैरे. पण त्याचंच ठरलं होतं की सेटल होईपर्यंत काही आपण लग्न करायचं नाही. बरं झालं थांबले, कारण 16 मग ह्याने ऑब्जेक्शन घेतलं असतं. नाही, 16व्या वर्षी नाही केलं लग्न. 16व्या वर्षी नाही वय होतं, नाही, ते हा, नंतर हा. पूर्ण केलं. हो, पूर्ण केलं. सज्ञान झालो. जे काही आणि केलं ते मग कायदा आणि संयम पाळून. आज तर काय म्हणजे कचाट्यातच अडकलं. जरा काय चुकीचं बोलल्या, जरा इथं काय आज चुकीचं कोण बोललं ना, आले स्वतःच्या गाडीने जाणार पोलीस गाडीने. तर उखाणा तर झाला पाहिजे ना इकडे माता, आणि दोघांनी घ्यावा. झी मराठीचा नंबर 1 शो चला हवा येऊ द्या. आता परत मला बोलवा, प्रसादोक राहू द्या. मला आवडलाय. आता प्रसाद सर तुम्ही जरा पुरुषांना सगळ्या इन्क्लूड करून घेतो माझ्या हो, उखाण्यात. हो बेस्ट. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल जरा. बळ येईल, बळ. हा. डोळ्यासमोर रवी, चेहऱ्यावरती हर्षा, हो मध्ये बसलेत निकम. डोळ्यासमोर रवी, चेहऱ्यावरती हर्षा, मध्ये बसलेत निकम. मंजिरी शिवाय माझा संसार म्हणजे अगदीच पानिकम. इन्स्टंट. तर आज इथे इतक्या छान 4 जोड्या आलेल्या आहेत, पण संक्रांत आहे आणि तुकरटवाडी महिलांसाठी माहेर आहे. इथे नवीन लग्न झालेली मुलगी येणार आहे. आमच्या गावासाठी ती मुलगी आहे, तुमच्यासाठी ती खूप मोठी सेलिब्रिटी आहे. तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी या नव्या दाम्पत्याचं आपण स्वागत करूयात. या संक्रांतीच्या भागाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर. जोरदार टाळ्या. मला सुरुवातीलाच खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो मी. तुमचं कसं जमलं होतं? मी सगळ्यांना विचारलं. आमची फिल्म झाली एकत्र, तुझी माझी लव्ह स्टोरी. माझी डेब्यू फिल्म होती आणि तिथेच आम्ही भेटलो, पण आम्ही एकदम प्युअरली प्रोफेशनल होतो त्यावेळेस. आम्ही तेव्हा ऍक्च्युली को ऍक्टर्स होतो फक्त. अच्छा. आणि 6-8 महिन्यानंतर आमचं जमलं. खरं म्हणजे पहिल्याच फिल्म मध्ये तू लग्नच केलंस. पुढची फिल्म कोणाबरोबर होते? त्याच्यानंतर मी लग्न झालेल्या बायकांबरोबर फिल्म करतो. तिने दसकाच घेतला तुला बाबा, तिचं लग्न झालं ना, तू करू नका ते. एकदा ठीक आहे, लकी झालं, सतत नको. पण आता नवीन लग्न झालंय, सगळ्यांनी उखाणा घेतला, तुम्ही सुद्धा घेतला पाहिजे बाबा, दोघांनी घेतला पाहिजे. बसलो होतो पार्कात, पडला पाऊस, श्रुतीचं नाव घेतो, अजून कुठली नाही हो हाऊस. नाव घ्या नका करू जोराजोरी. सगळ्यात बेस्ट आहे गौरवणी माझी लव्ह स्टोरी. बेस्ट. वा. खरं तर इथे आणखीन एक व्यक्ती तुम्हाला भेटायला येणारच. हो का? हां, त्यांचं नाव आहे शांताबाई. तर त्यांना मी इथे आमंत्रित करतो. या शांताबाई, या. आज काय मग खास मकर संक्रांत? मकर म्हणजे हळदी कुंकू. अरे वा वा. तुम्ही केलं का हळदी कुंकू? हो, करायचंच आहे आता. होय ना? हो, काय सगळ्यांच्याकडे कामाला होती ना मी. अच्छा अच्छा. संक्रांतीचं हळदी कुंकू काय काय लुटलं मग? मी आमचे प्रसाद आहेत ना, त्यांच्या मॅडमची पर्स लुटली. रवी जाधव मॅडमचे मोबाईल लुटला.
हळदी कुंकवाला ढापाढापी नसते करायची. लुटणे म्हणजे वाटणे, वाटायचं असतात त्या वस्तू. असं आहे होय. हो. अयो एवढी वर्ष मी लुटतच होती. तरी म्हटलं हळदी कुंकू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस काय येतात घराला. असं नसतं, वाटायचं असतं. त्याला वाटणे म्हणजे लुटणे असा शब्द आहे फक्त. अच्छा आज याच्या पुढे मी करीन तसं. हा का? नमस्कार निकम साहेब, नमस्कार. अच्छा, त्यांच्याशी पण ओळख आहे? म्हणजे काय कामाला होती त्यांच्याकडे मी. मग घरात पण असे एकदम स्ट्रिक्ट असतात का? स्ट्रिक्ट कसलं माझ्या बरोबर फ्री फ्री बोलायचे, फ्री बोलायचे, गप्पा मारायचे. अच्छा, हा असं. फक्त एकच प्रॉब्लेम होता, पगार नाही वेळेवर द्यायची. पगार वेळेवर देत नव्हते? नाही. का? पगार मागायला गेलं का म्हणायचे कोर्ट तुम्हाला पुढची तारीख देत आहे. असं करायचं. आणि जास्त बोलायला गेलं का युक्तिवाद घालायचे. खूप असं ना काय व्हायचं नंतर काय ठरायचं माहितीये माझं? तो पगार नको पण युक्तिवाद थांबवा. अच्छा, असं घरात पण चालायचं? असं घरात चालायचं. एक गोष्ट तर तुम्हाला माहितीच नाही सरांची. हो, कुठली? त्यांना ऍक्टिंग क्षेत्रात यायचं होतं. सरांना ऍक्टर व्हायचं होतं? हा, चला काहीतरी सांगताय. खरे ऍक्टर व्हायचं होतं? मग एकदा चान्स मिळाला होता. मग का नाही झाले? काय झालं, तिथे गेले सेटवर. तिकडे त्यांना एक स्किट दिलं त्यांनी. हे बाबा बोलायचे. अच्छा. 10 माणसांचे डायलॉग होते, हे एकटेच बोलले. बाकीच्याने काय करायचे ते गेले निघून. नमस्कार रवी साहेब. टीपी मध्ये होती की मी. तुम्ही टीपी मध्ये होता? हा, राजू म्हणून? नाही. मग हे दगडूचा बाप. काय झालं ते दगडूचा बाप लोकांना काय वाटतं भाऊ कदमनी केलाय. मग पण खरं म्हणजे मीच केलेलं आहे. हो. हा, शांताबाईचं टोपण नाव भाऊ कदम. अच्छा, पण तसं तर तुम्हाला कपडे बिपडे फार धुवायला लागत नाही. 3/4 घालतात ते बाहेर तर फिरतात, त्यामुळे फार काही कपडे नसतील धुवायला. कसलं 3/4? हा, लहानपणीच्या फुल पॅन्ट येत त्या. आता 3/4 झाले. अच्छा, पण तुम्हाला माहितीये का आता रवी सर ऍक्टिंग सुद्धा करतायत आणि प्रसाद ओकच्या सिनेमात ते काम करतात. तसंच पाहिजे प्रसाद. नमस्कार. खूप भोगले आपलं. खूप ऐकलंय यांच्याबद्दल. वा वा किती बडबड 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 बाबा 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 बाबा. कॉमेंट्री करतात. कॉमेंट्री म्हणजे किती करायची. मॅच सुरू आहे, यांची बडबड बडबड सुरू. आता मॅच इनोने 4 मार. आता दिसतंय की 4 मार. बोलायला कशाला पाहिजे. 5 तास 8 तास माणूस एकटा बोलतो. खरंय. पण तसं नसतं. ती नसतं. तो माईक आहे ना, माईक असं बोलतात तोंडाला. असं वरून बंद असतं ते आहे ना, त्याच्या खाली चणे शेंगदाणे असतात. आणि त्यातनं खाण्यासाठी पण ते बंद आहे. तसं आहे ते. असं आहे का? पण त्यांच्या घरी तुम्ही कामाला होतो म्हणजे सगळे क्रिकेटर तुम्हाला भेटले असतील ना? सगळे. सचिन बाबा यायचा ना, सचिन तेंडुलकर. संचित तेंडुलकर. हा, वडापाव घेऊन यायचा स्वतः. अच्छा. त्याला वडापाव खूप आवडतो ना. वडापाव घेऊन यायचा. तुम्हाला तो शांताबाई फक्त चहा बनवू. अच्छा. मी वडापाव खातो. वा. हा, तो हा पण ओळखायचा. तो इथं राहायचा ना, तो क्रिस गेल. इथं राहायचा तो? इथं राहायचा? कुठे राहायचा? राहायचं इकडे घरातच कुठेतरी. क्रिस गेल? हा, तुमची ओळख आहे क्रिस गेलची? म्हणजे मग चांगला माझा मित्र. अच्छा, तुमचे मित्र. तो आता दिसतो तसा नव्हता तो. मग चांगला होता, गोरा. मग काय झालं त्याला झाली सर्दी एकदा. हा, तर मी म्हटलं काय करायचं क्रिशा. लाडानं म्हणलं गॅस चालू करायचा, टूप घ्यायचा, पाणी घ्यायचं, त्याची वाफ घ्यायची. वा. असं करायचं. मग बरं होईल बघ. मग ह्यानं काय केलं, गॅस चालू केला. बरोबर. 4 तास वाफ घेतली. वा. पण टोपच ठेवला नव्हता. अच्छा, मग आता काय पुढे? आता काय उपाय सांगितलाय त्याला. तुम्ही एका आठवड्यात होईल. दिली क्रीम एक. तुम्ही दिली? एकदम फेअर होईल माझ्यासारखा. ऑडियन्स मध्ये एक काका आले, त्यांना काका कुठले? नमस्कार. बसून बोलला तरी चालेल. हर्षा भोगले सर, मी तुमचा जबरदस्त मोठा फॅन आहे. आणि म्हणजे तुम्ही जी काय कॉमेंट्री करता म्हणजे
अख्खा देश एकदम वेडा होतं खरं सांगतो. हा बरोबर आहे. जबरदस्त. म्हणजे मला नेहमी तुम्हाला थोडंसं एक जलस पण फील होतं की तुम्हाला फुकटमध्ये मॅच बघायला मिळते. असं पण एक मनात येऊन जातं. पण ठीक आहे, हरकत नाही सर. पण आमच्या ऑडियन्ससाठी म्हणून तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती की समजा समोर भारत आणि पाकिस्तानची मॅच चालू आहे आणि त्याची कॉमेंट्री तुम्ही कशी कराल? हा, तुम्ही जरा खेळून दाखवा बघू. बॅट आणा. सोबत येईल. एक मिनिट. यांना कशाला? अच्छा, आपण असं करू, मी मराठीत बोलतो, तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, सेम होईल. हा चांगले सर हे चालेल ना? सर माझे शिक्षक भाऊ कदम आहेत त्याच्यात. हॉर्न ओके प्लीज STD ISD पिसो ऑनली. ह्याच्या पलीकडचं इंग्लिश जमत नाही सर आम्हाला. तुकडवाडीमध्ये आजच्या पद्धतीचा हा पहिल्यांदा सामना इथे आपण खेळत आहोत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट समालोचक असलेले आपले हर्ष बोगले सर या ठिकाणी मॅचसाठी आलेले आहेत. आपण पिचचा रिपोर्ट बघूया. या ठिकाणी पिच अत्यंत प्लॅस्टिकचं अत्यंत आपण इथं पाहूच शकतो. थोडं मॉइश्चर पण या पिच मध्ये आहे. असं नाही, असं जरा हा थोडं सर ती कदमांची गाय गेली होती मगाशी. मला वाटलं मच्छरच आहे. तसं काही नाही सर. आता पहिल्यांदा इथे खेळणार आहेत त्यांना सांगायला पाहिजे की इथं सर काही नियम आहेत तुमचे, जसे आंतरराष्ट्रीय नियम असतात तसे तुकडवाडीचे आंतरराष्ट्रीय नियम आहेत. कसं आहे की तिकडे डबडे आजीच्या घरावर गेला तर आउट, त्याच्यानंतर अण्णांच्या बितडाला लागला तर डिक्लेअर 4. 1 टिप 1 हँड कॅच आउट. हा मग काय 1 टप्पा तर आउटच आहे सर. 1 टप्पा आउट. 1 टप्पा आउट. या ठिकाणी ही गोलंदाजी करत असताना आणि हा गेला टेनिसचा चेंडू. वाव क्या बात है. जबरदस्त बॅटिंगचा नमुना तुम्ही आता हर्ष भोगले सरांचं बघितलेलं आहे. आता एकदा सरांची झलक झाली पाहिजे. पण हा एक झलक तुमची एक झलक आम्हाला समजा ऐकायची समोर इच्छा आहे. पाकिस्तान आणि इंडियाची मॅच चालू आहे. Tendulkar and Sehwag are coming out to bat, but it's normally Sehwag who takes strike. But today it's Tendulkar. There must be a reason for that. I'll tell you the story afterwards. Wasim Akram with the second ball. And Tendulkar of the back foot pushes it into the covers. That's gone for 4. India off to a bright start. हॅलो, कळलं का कुठे आहे मी? इथं मॅच बघायला आलो. तुला काय मस्करी वाटली का? हा कुठं संशय घेतो तू? ठेव आता फोन. परत फोन केला तर लक्षात ठेव. कोण होते त्या? बायको माझी. तिला सांगितलं ना मॅच बघून येतो म्हणून. मॅच आलं सांगितलं. मग या कोण आहेत? माझं नाव सपना पवार. सपना पवार. हा मेवणी आहे माझी ती. तिला हवा येऊन द्या बघायचं तर. प्लीज अयो परत आला सर. 2 मिनिटं बोलता का? 1 मिनिट. निघा बायको सांगा आता चालू आहे मॅच. stage and the phone is switch off. तर मंडळी आजच्या संक्रांत विशेष भागामध्ये हे आपले सगळे लाडके पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पण संक्रांत आहे, सण आहे म्हटल्यानंतर पाहुण्यांना मी असं कसं जाऊ देईल. तर आज मुक्काम झालाच पाहिजे. यांच्याच बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.